इतकं चांगलं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करणारा हा कार्यकर्ता, एकदा सगळ्यांनी जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. सकाळी मी प्रकाशच्या ऑफिसला गेलो. तो म्हटला मी इथेच झोपलो होतो काल साहेब रात्री ऑफिसमध्ये, कारण ही सगळी व्यवस्था हे दिसायला सोपं असतं, परंतु हे सगळं घडवून आणायला प्रचंड मेहनत करावी लागते, प्रचंड लक्ष द्यावं लागतं, प्रचंड खर्च करावा लागतो. माणसांचं नेटवर्क तुमच्या हाताखाली असणं गरजेचं असतं आणि ते सगळं त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या पाहुण्यांचं रिसेप्शन तुतारी वाजवून असेल अन्य मार्गाने केलं. सगळ्यांच्या खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था केली. या ठिकाणी आपण पाहिलं जी मंडळी येऊ शकली नाहीत त्या मंडळीचं ऑनलाईन त्यांचा सत्कार मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला. नाही तर माणसांना तर नाही आलं बरं झालं, तेवढंच एक काम कमी झालं. त्यांचा ऑनलाईन सत्कार केला आणि त्यांच्या भावनासुद्धा तुम्ही पाहिल्या असतील. चव्हाण साहेब असतील, अगरवाल असतील, मोठी माणसं आहेत, या लोकांनी देखील त्यांच्या मनाला भरून आलं होतं. तर आपल्या भागामधली मंडळी एकमेकांशी प्रेमाने जोडण्याचं काम प्रकाश तुम्ही करतात. अनेक वर्षापासून मी तुला पाहतो, 10-15 वर्षापासून खूप चांगलं काम आहे. मला असं वाटतं की आपल्यापैकी ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे त्यांनी या कामामध्ये देखील स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. कारण जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला जवळची माणसं नसतील, प्रशासनामधली माणसं तुमच्या जवळ नसतील, सत्तेमधली माणसं तुमच्या जवळ नसतील, तर कुठलेही प्रॉब्लेम सोडवणं खूप अवघड जातं. या माध्यमातून प्रकाशने या सगळ्या माणसांना, या सगळ्या अधिकाऱ्यांना, या लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं. त्याचा निश्चितपणानं उपयोग आपल्या सगळ्याला होईल असं मला वाटतं. मध्ये प्रकाश या ठिकाणी आम्ही असाच एक कार्यक्रम केला होता म्हणजे मला असंच बोलवलं होतं. बिहारचे आमचे एक मित्र आहेत, MP आहेत देवेश ठाकूर म्हणून. तर बिहारच्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी बोलवलं होतं आणि असेच बिहारमधली जी मंडळी या ठिकाणी राहतात ना मुंबईमध्ये आणि चांगल्या पदावर आहेत, चांगलं काम करतात, त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला होता. तेव्हाही माझ्या लक्षामध्ये आलं की बिहारचे चांगले चांगले लोक देखील बिहारहून इथं जे लोक येतात त्यांना मदत करण्याचं काम स्वतः किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत करतात. तसंच काम आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रकाश करणं गरजेचं आहे. तुम्ही काय काय करता मला निश्चितपणाने डिटेल माहीत नाही, पण भावी काळामध्ये आपल्या भागातल्या लोकांना ज्या अडचणी येत असतील या भागामध्ये त्याच्यावर इलाज करण्याच्या दृष्टीनं तुमच्याकडे काही योजना असेल निश्चितपणाने सांगा. 24 तास आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सेवा देऊ, सहकार्य करू, मदत करू, गाईड करू, जे काय पाहिजे ते करू दिवसभर. हां, मग प्रकाश सकाळी मला सांगत होता. आता मी बसलो तेव्हा दिगावकर साहेब मला विचारत होते हे साऊथ इंडियन लोकांचं आहे का? तर हो आहे. काय झालं की या शहरामध्ये हे पहिलं दुसरं शहर असं आहे चंदीगड नंतरचं की जिथे प्लॅनिंग आधी केलं नंतर बांधकामं केली. इतर ठिकाणी आधी शहरं वसली होती त्यामुळं नियोजन करायला संधी नव्हती, परंतु या ठिकाणी सगळ्या जमिनी ॲक्वायर केल्या. थोडंसं बंद कर. जमिनी ॲक्वायर केल्या आणि मग ठरवलं की कुठं गार्डन करायचं, कुठं ग्राउंड करायचं, कुठं शाळा करायची. आणि त्यावेळी सिडकोनी दूरदर्शीपणा दाखवून सगळ्या समाजांना, मग ते पंजाबी समाज असतील, सरदारजी असतील, जैन समाजाचे लोक असतील, उत्तर प्रदेश सरकार असेल, तामिळ संघ असेल, या सगळ्यांना प्लॉट दिले आणि त्या मंडळींनी अशा प्रकारचे वेगवेगळ्या इमारती म्हणा, भवन म्हणा तयार केले आणि सगळे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपभोग घेत आहेत. अनेक मंदिरं, सगळ्या समाजाची मंदिरं कमीत कमी 100 असतील या शहरामध्ये आहेत. खानदेशला अजून जागा मिळाली नाही, हे मला असं वाटतं प्रकाश आपल्या सगळ्यांची अयशस्विता आहे, आपलं फेल्युअर आहे. आता सुदैवानं मुख्यमंत्री आम्ही ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा उपनेता आहे. आपण जर तात्काळ पाठपुरावा केला तर सिडकोकडून खानदेशसाठी किमान प्लॉट मिळवून देण्याचं तरी पुण्य आपण पदरी पाडून घेतलं पाहिजे. भावी काळात काय बांधकाम होईल, किती होईल तो पुढचा विषय आहे, परंतु ही प्रक्रिया प्रकाश तुम्ही या 2-3 दिवसामध्ये सुरू करा. CM साहेबाकडून त्याच्यावर ऑर्डर एका आठवड्याच्या आत देणं किंवा त्याच्याही कमी वेळामध्ये देणं ही माझी जबाबदारी. हे मी अतिशय
मी गंभीरपणाने जबाबदारीने सांगतो आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, या शहरामधली मंदिरं पाडण्याची भूमिका मध्ये सिडकोनी घेतली होती. या शहरामधली सगळी मंदिरं वाचवण्याचं काम आम्ही अशीच भूमिका घेऊन CM साहेबांना सांगून केली. आणि इतरांना मिळालं तर आम्हाला का नाही असा प्रश्न आहे. आपण पाहतो अनेक ठिकाणी, पुण्यामध्ये सुद्धा मोक्याच्या ठिकाणी मराठवाडा मित्रमंडळाला जागा मिळालेली, त्यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. विदर्भाच्या संघाला देखील अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत. मग आपल्याला का नाही? आणि मला फार अवघड नाही वाटत आहे, फक्त ताबडतोब पावलं उचलण्याची गरज आहे. निश्चितपणानं त्या कामामध्ये आम्ही पुढाकार घेऊ, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. वेळ आहे, अजून वेळ आहे त्याला 2 महिने. तर पुन्हा एकदा प्रकाशचं, त्याच्या सगळ्या टीमचं, सगळ्या संघटनांचं मी मनापासून आभार मानतो. आणि प्रकाश मगा म्हटलं तसं आता ते जेवणाची सगळे वाट बघतायत, शिव्या खाण्यापेक्षा मी माझं भाषण बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. मी माननीय प्रकाश बाविस्कर साहेब यांना विनंती करते की त्यांनी नहाटा साहेबांचा मोमेंट देऊन सत्कार करावा. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. साहेबांना थोडं कामानिमित्त निघावं लागतंय आपल्या सगळ्यांमधून, तर सगळ्यांनी प्लीज पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा देऊयात आणि त्यांना आपल्या कार्यक्रमातून निरोप घेऊ देऊयात. धन्यवाद साहेब. तर पुढील आपले जे सत्कारार्थी आहेत, तर खानदेशातील जे काही कलाकार आहेत त्यांचा देखील आपण सन्मान आणि सत्कार करू इच्छितो. तर सर्वात आधी मी मंचावर उपस्थित येण्याची विनंती करते माननीय श्री प्रवीण माळी सर यांना. त्यांचा सत्कार दिघावकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढील सत्कारार्थी आहेत माननीय श्री विकास महाजन सर. यांचा सत्कार माननीय श्री प्रतापराव दिघावकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढील सत्कारार्थी आहेत माननीय श्री दिलीप केदार सर. यांनी मंचावर येण्याची विनंती करावी. त्यांचा सत्कार माननीय श्री कैलास जाधव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. दिलीप केदार सर यांचा सत्कार कैलास जाधव सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. पुढील सत्कारार्थी आहेत माननीय श्री विलासकुमार शिरसाट सर, ज्यांचा सत्कार श्री साहेबराव पाटील साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सगळ्यांनी एक खानदेशातलं आपलं गाणं माहिती असेल, फुगे क्या फुगे, ऐकलंय सगळ्यांनी? हां, त्यांचे जे गीत आहे ते
आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात सर. सर प्लीज. हॅलो हॅलो. नमस्कार सगळ्यांना. जय खानदेश. माफ करा, मला कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला. ॲक्च्युली मी एका कार्यक्रमात होतो. तर मंडळी आडे थोडी कन्फ्युजन होई जायले. केसार फुगे त्या मना मित्र येतस अण्णा सुरवाडे. त्या काही मेडिकल इमर्जन्सी ना कारण त्या या कार्यक्रमाला येऊ शकेल नाही आहेत. मला नाव विलास कुमार शिरसाटे. तुम्ही मला आयर आणि मग मोदी साहेबांना भाषण ऐकेल होई. तर 2 मिनिटं तुमले मोदी साहेबांना आवाज मग शुभेच्छा दिला साहेब, जर तुम्ही अनुमती असेल तर. नमस्कार मंडळ. जय खानदेश. आठे जमेल तमाम खानदेशी लोक असले मना राम राम शेब. हाव जो आठे घाट घालेल शे मान्य श्री प्रकाश बाविस्कर साहेबसना विनंतीले मान दिसन. आठे ज्या खानदेशी मंडळ येईल शेतच बो त्यासनं मी भलतं स्वागत करी राहिनो. आणि काय बोलावं आपले खानदेशी भाषाबद्दल. अशी ती गोड गोड भाषा आणि त्या गोड गोड लोके. आणि खानदेशी जेवण तर चव न्यारी शे, कारण आता जेवणना टाइम तर होईच जायल शे. त्यामुळे तुमल्या खानदेशी जेवणना पदार्थासनी मी चव सांगणार शे. जेवाले बट्ट असते बोटे चाटी चाटी खातस. वांगानी भाजी, वरण बट्टी, शेवनी भाजी, डबोकड्या, पाटोळ्या, कुल्लाया, शेवाया, पुरणपोळी. काय बोते जेवण से ठेचा भाकर, झुणका भाकर. धन्यवाद. थँक्यू सो मच. असा गंजच कलाकारासना आवाज मी काढस. खानदेशीमा होम मिनिस्टर सुद्धा कार्यक्रम लेस साहेब आणि आयराणी आपला कालच गिरीश महाजन साहेब यासनाकडे कार्यक्रम करीसन येले. आणि आज तुमना कार्यक्रम आम्हाला थोडासा तुम्ही सन्मान देणं आणि बोलायला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. जय खानदेश. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. मी मंचावर भारत थोरात साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.